नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा धम्मसंघांच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी धर्मपाल साळुंखे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज 2 मार्च आणि उद्यापासूनच म्हणजे आजपासूनच रात्रीपासून फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. उद्या आहे उपोषताचा दिवस. या उपोषताच्या दिवशी आपण अष्टशील घेऊया, कुशलकर्म करूया, बरेच दसकुशल कर्म करूया. आणि ह्या पौर्णिमेचं थोडक्यात आज महत्त्व बघूया. एकूण 3 घटना झालेली आहेत. ते काय आहेत थोडक्यामध्ये बघूया. आणि याच्यामध्ये एका भिक्षूचं म्हणा, जे आता भिक्षू होतील पुढे हरंत होतात नंद, यांच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. आणि मग पुढे नंद यांची एक धम्मपद अट्टकथा आहे, ते पुढे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आता फाल्गुन पौर्णिमेला एकूण 3 महत्त्वाच्या घटना होतात. सगळ्यात पहिले असं, येथे आपल्याला दिसत आहेत की राजा शुद्धोधन आहेत आणि इथे कपिलवस्तूला भगवंत की भगवान बुद्ध बऱ्याच विनवण्या केल्यानंतर, म्हणजे राजाने सिद्धार्थांना की तिथे सिद्धार्थच म्हणतील बाबा, सिद्धार्थ बुद्धांना यांना घरी बोलवायला बरेच प्रयत्न केलेत. कितीतरी वेळेस, मला वाटतं 7 का 8 वेळेस प्रयत्न केले गेले त्यांना घरी बोलवायला. पण जे जे लोक संदेश घेऊन गेलेत ते त्या ठिकाणी संघामध्ये सामील झालेत आणि भिक्षू बनलेत. अशा प्रकारे बऱ्याच वेळेस असं झालं. मग नंतर बुद्धांचे लहानपणीचे मित्र कालुदई यांना पाठवण्यात आलं. मग त्यांनी तिथे धम्मसुद्धा ऐकला वगैरे वगैरे. मग बुद्धांना विनंती केली आणि आता तुम्ही चलाच. ह्या हिशोबाने घर सोडल्याच्या 7 वर्षानंतर आता बुद्ध संघासोबत आता कपिलवस्तूला येतात. आणि कपिलवस्तूला येत असताना भिक्षाटन करायला लागतात. राजापर्यंत माहिती पडते, अरे माझा मुलगा म्हणजे भिक्षा मागून खातोय. तेव्हा जाऊन राजा धावत बुद्धांकडे जातात आणि बुद्धांचा हात पकडून, बाबा चल, तू असं काय करतोय, तू शाक्य आहे, शाक्य पुत्र आहे, असं तसं सांगत मग बुद्ध ओळख देतात, मी आता बुद्ध आहे, मी असंच भोजन करतो वगैरे वगैरे, मग तुम्ही आमचं भोजन स्वीकार करा. आणि मग अशा प्रकारे राजमहालामध्ये बुद्ध संघासोबत राजा शुद्धोधन यांना घेऊन जातात. हा एक पहिला प्रसंग की महाभिनिष्क्रमणच्या 7 वर्षानंतर भगवंत पहिल्यांदा कपिलवस्तूला परत जातात. अशा प्रकारे ही होती पहिली घटना. नंतर यशोधरा यांची भेटसुद्धा होते. आणि हा फोटो आपण बऱ्याचदा लोकांनी बघितला असेल की कसं की त्या राजमहालाच्या गॅलरीमधून यशोधरा आपला मुलगा राहुल यांना बुद्धांची ओळख करून देतात, बरोबर. आणि गात असताना ती नंतर नरसिंह गाथासुद्धा म्हणून आपल्याला नंतर माहिती पडते, आपण त्याचा अभ्यास करतो. अशा प्रकारे बुद्धांचं वर्णन केलं जातं की जे असे असे आहेत ना, ते बुद्ध आहे, ते तुझे पिता आहे, ऐसही तुझे पिता नरसिंह हो. अशा प्रकारे हा एक सुंदरसा क्षण आहे. नंतर भगवंत राजमहालामध्ये आल्यानंतर सगळ्यांची भेटगाठ होते. नंतर यशोधरा यांना सुद्धा त्यांच्या पर्सनल रूममध्ये सारीपुत्र मोगलान असतात, यांच्या समोर त्यांची भेट होते. आणि राणी यशोधरा कशा प्रकारे सांगते की बाबा मी मागचे 7 वर्ष कसे काढलेत, आणि याची ग्वाही स्वतः त्या ठिकाणी राजा शुद्धोधन असतात ते सुद्धा देतात की जेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही दिवसाला एकदाच जेवताय, तर यशोधरा सुद्धा त्या दिवसातून एकदाच जेवतात. जेव्हापासून आम्हाला कळलं की तुम्ही फक्त असं काशाय वस्त्र धारण करताय, तेव्हापासून यशोधरा ही काशाय वस्त्र धारण करतायत. तुम्ही गेल्यानंतर कितीतरी राजा लोकांनी, राजपुत्रांनी यशोधरेसाठी मागणी केली, पण यशोधरा ही तिचं या ठिकाणी मातृत्व म्हणा किंवा राहुल बाळाला सांभाळत असताना त्याने कुठल्याच प्रकारचा असा विचार येऊ दिला नाही. असं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती मिळते की राजा शुद्धोधन हे आपल्या मुलीचं म्हणजे यशोधरा, आता ती मुलीसारखी तर तिच्या कॅरेक्टरबद्दल सांगतायत की बघा तुम्ही तर गेलेत समजा तुमच्या ह्या कामासाठी, तुमच्या ह्या निर्माणासाठी, प्रयत्न करण्यासाठी, जगाच्या भल्यासाठी, पण या ठिकाणी माझी मुलगी समजा यशोधरा, माझी मुलगी म्हणून त्या संबोधत असतात की यशोधराने असं केलं, यशोधराने असं केलं, यशोधराने असं केलं. हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यशोधरा यांच्या थेरी गाथेच्या अट्टकथेमध्ये माहिती मिळते. आणि त्याच प्रकारे आणि VRIचं पुस्तक आहे थेरी यशोधरा यांच्यावरती, तिथेही बरीच माहिती मिळते. आणि आपलं पुस्तक आपण 2024 प्रकाशित केलं होतं, भगवान बुद्धांच्या अग्रभिक्षुणी आणि उपासिका, इथे सुद्धा आपण याची बरीच माहिती दिली. खूप छान प्रकारे मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही झाली दुसरी घटना. आणि मग त्याच्यानंतर होतं असं की श्रमण, तुमची छाया खूप शीतल आहे, सौम्य आहे, बरोबर. आणि मग यशोधराच्या सांगण्यावरून राहुल बाळ जातात बुद्धांकडे आणि बुद्धांना वारसा मागतात. आता बुद्धांकडे वारसा काय आहे, बुद्धांकडे धम्मच आहे. मग एका भिक्षूला सांगून मग राहुल यांना दीक्षा दिली जाते. आता ते कोण होते, कुठल्या भिक्षूंना सांगितलं की राहुलांना दीक्षा द्या, नंतर प्लीज कमेंटमध्ये सांगा, बघूया किती लोकांना माहिती आहे. आणि अशा प्रकारे 7 वर्षाचा हा राहुल हा संघामध्ये सामील होतो मित्रांनो.
आणि याच्यामध्ये अजून एक प्रसंग आहे की भगवंत यांचा सावत्र भाऊ नंद म्हणजे प्रजापती गौतम यांचा मुलगा नंद याचं लग्न झालं असतं नुकतंच आणि लग्न झाल्या झाल्या जसं सगळे हे शाक्यपुत्र त्या संघामध्ये सामील होतात पण नंद होत नाही कारण की नंदचं नुकतं लग्न झालं असतं. एक खूप छान प्रसंग असा आहे की जेव्हा बनते म्हणजे भगवंत हे आता कपिलवस्तूमधून निघतील तर ते काय करतात त्यांचं पात्र नंदाकडे देतात. आता भगवंत संघासोबत त्या कपिलवस्तूच्या नगरातून आता बाहेर येत आहेत. नंद कसं म्हणेल भगवंत तुमचं तुमचं पात्र घ्या. नंद बिचारा असंच भंतेंना म्हणजे बुद्धांना फॉलो करत 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 येतो. खूप छान स्टोरी ही. आणि मग बुद्ध त्यांना नंतर कसं संघामध्ये आणतात त्यांना कसं मोटिवेट करतात की बुद्धांची इतरांना मोटिवेट करण्याची पद्धत कशी होती ना ते आपण पुढच्या एका धम्मपद अट्टकथेमध्ये बघूया. खूप छान स्टोरी मित्रांनो ते. अशा प्रकारे हे होते फाल्गुन पौर्णिमेचा आपण 3-4 प्रसंग बघितले जे फार महत्त्वाचे होते. राजा शुद्धोधन यांच्या विनंतीवरनं बऱ्याचदा बुद्धांना कपिलवस्तूला बोलवण्यात आलं ते नाही आले. शेवटी मित्र कालुदाई यांच्या विनंतीवरून मग नंतर एक प्रसंग बघून भगवंत कपिलवस्तूला येतात. नंतर यशोधरा यांची भेट होते. नंतर राहुल बाळ हे संघामध्ये प्रवेश करतात आणि नंद हे सुद्धा संघामध्ये प्रवेश करतात. असे एक प्रसंग आपल्याला फाल्गुन पौर्णिमेमध्ये सापडतात. मित्रांनो ही होती शेवटची पौर्णिमा. पुढची पौर्णिमा लवकरच चैत्र पौर्णिमा येईल तेव्हासुद्धा आपण बघूया की काय काय प्रसंग या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर उद्याला उपवासाचं तुम्ही मी आपण सगळे खूप चांगल्या प्रकारे उपवासाचं पालन करूया. कोणाला दाखवायला सांगायला नाही तर मी कशा प्रकारे कुशलकर्म करू शकतो यासाठी आपण प्रयत्न करूया. खूप चांगल्या प्रकारे सील समाधी पंयेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करूया. मित्रांनो ही थोडीशी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून कुठल्या विषयावरती सुत्तावरती धम्मपद जातकावरती आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल ऐकायचा असेल नक्की सांगा. त्याबद्दल लवकरच हळूहळू आपण खूप चांगल्या प्रकारे इतर नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्याचा बघण्याचा वाचण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. या ठिकाणी आपण सगळे आलात. आपलं सगळ्यांचं खूप खूप आभार. मंगल हो, कल्याण हो. साधू साधू साधू.